नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना पूर्वार्धामध्ये बरेच ग्रह अनुकूल आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामं जी आहेत ती त्यांनी जास्तीत जास्त कामं पूर्वार्धात आपली आटोपून घ्यावी. उत्तरार्धामध्ये काही कारणाने कामात उशीर होईल, दिरंगाई होईल असं दिसून येत आहे. म्हणजे लवकरात लवकर त्यांनी पूर्वार्धामध्ये सगळी कामं उरकून घ्यावी. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर एखाद्या मानसिक तणावाने काही त्रास होण्याची शक्यता दिसते. शारीरिक डायरेक्ट त्रास काही दिसत नाही, पण मानसिक तणावामुळे कधी कधी शारीरिक त्रास निर्माण होतो. तर अशा प्रकारे मानसिक जर काही आरोग्य त्यांचं बिघडलेलं असेल किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन काही असतील कामाशी किंवा अन्य संदर्भाने, तर त्यांना प्रकृतीला मात्र त्रास होऊ शकतो. म्हणून मानसिक आरोग्य चांगलं राखावं. शारीरिक काही दोष मला डायरेक्ट दिसत नाहीत. उद्योगधंदा या बाबतीत जर विचार केला तर घाईघाईने घेतलेले काही निर्णय थोडेसे आपल्याला पश्चाताप करायला लावतील. म्हणून नीट विचारपूर्वक एखाद्याच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घ्या कामाबद्दल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांची जी मर्जी आहे ती खूपशी काही प्राप्त होणार नाही, पण प्रामाणिकपणे त्यांचं नियोजित काम त्यांनी करत राहायचं. नोकरीत बदल अशा काही गोष्टी सध्या तरी दिसत नाहीत. कारण योग्य वेळी जर आपण नोकरीत बदल केला नाही किंवा पाहिला नाही तर त्याचा वेगळा एक त्रास आपल्याला होतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला नोकरीत बदलाचं योग आता नाही आहे आणि आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्या पोटी अशी निराशा येते की गेले अमुक अमुक महिने मी नोकरीत बदलाचा प्रयत्न करतोय तरी होत नाही आहे. तर म्हणून सध्या नोकरी बदलासाठी सध्या तरी प्रयत्न काही या महिन्यात करू नका. वरिष्ठांची मर्जी कशी आपल्यावर राहील याच्याबद्दल जरा जास्त काळजी घ्या. उद्योगधंदा करणारे जे लोक आहेत त्यांनी खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये पैसे अडकण्याची किंवा फसण्याची शक्यता दिसून येते. कारण जे अमुक ठिकाणून माल खरेदी करतात, आपलं मार्जिन ठेवतात आणि मग माल तो परत विकतात, अशा लोकांनी जरा काळजी घ्यावी. खरेदी विक्रीच्या व्यवसायात थोडासा नुकसान होण्याची संभावना दिसून येते. रोजगारावर काम करणारे लोक आहेत, म्हणजे रोज ज्यांना काम मिळतं आणि ते त्याच्यावर आपलं पोट भरतात, उदरनिर्वाह करतात, त्यांना काही कामाची कमी दिसत नाही आहे. भरपूर काम त्यांच्यासाठी उपलब्ध आहे असं दिसून येतं आणि त्यांच्यासाठी लोक त्यांच्यासाठीचा डिमांड लोकांकडे राहील. म्हणजे तुम्ही आमचं काम कधी करताय अशी विचारणा सतत होत राहील. पण बोलल्याप्रमाणे आणि आपण ज्याप्रमाणे सांगितलं आहे की मी अमुक दिवसात काम पूर्ण करतो त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी पूर्वार्धामध्ये ज्या काही परीक्षा किंवा तोंडी परीक्षा किंवा अन्य काही त्यांच्या असाइनमेंट्स वगैरे ज्या असतील त्या पूर्ण करून घ्याव्या. कारण त्यामध्ये त्यांना लाभदायक परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा फायदा त्यांनी अवश्य करून घ्यावा. काही वेळेला आपण स्वतः परीक्षेच्या तारखा सिलेक्ट करायच्या असतात आणि त्यानंतर आपण ती परीक्षा द्यायची असते. तर अशा परीक्षांसाठी तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी पहिला पंधरवडा हा जास्त अनुकूल आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाकी अन्य इतर क्षेत्रामध्ये किंवा उच्च शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत त्यांना स्पर्धात्मक काही गोष्टींना तोंड द्यावं लागेल किंवा वारंवार इंटरव्ह्यूला जावं लागेल किंवा एम्बसीमध्ये सारख्या चक्रा माराव्या लागतील किंवा तुमच्या कामात ह्या अडचणी आहेत, हे पेपर्स बरोबर नाही आहेत, असं काहीतरी वारंवार निर्देशनास येईल. तर त्याप्रमाणे त्यांनी आपले पेपरवर्क पूर्ण करावं. कौटुंबिक बाबतीत जर आपण म्हणाल तर विवाहेच्छुक जे आहेत त्यांना
या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये अतिशय चांगल्या बातम्या ऐकायला येतील. म्हणजे एकमेकांची पसंती होणे किंवा आपण ज्या काही व्यक्तीला भेटतो तेव्हा त्यामधून एक पॉझिटिव्ह काहीतरी निर्माण होणे किंवा ज्यांचे पूर्वी विवाह आपापसात त्यांनी ठरवलेत त्यांनी याबाबतीत घरी डिक्लेअर करावं आता या महिन्याच्या अखेरीस किंवा दुसऱ्या उत्तरार्धात. त्यावेळेला त्यांनी घरी सांगितल्यानंतर त्यांना त्यापासून योग्य अनुकूलता घरच्यांची सुद्धा मिळवता येईल. मैत्री आणि इतर ज्या काही अशा गोष्टी आहेत तर मित्रांवर जास्त विसंबून राहू नये. विश्वास ठेवावा पण विसंबून राहू नये. कारण खूप विसंबून तुम्ही राहिलात तर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला निग्लिजन्स दिसून येतो. म्हणजे ग्रँटेड घेऊ नका कारण त्याचं नुकसान तुम्हाला पुढे होईल. म्हणून एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि जेव्हा योग्य वेळ आहे तेव्हाच ती करून घ्यावी. खूप काही अवलंबून एखाद्या गोष्टीवर राहू नये. कुटुंबाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बऱ्याच घरी काही गोष्टी बिघडत असतात. म्हणजे घरातल्या वस्तू इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा अशा काही गोष्टी बिघडत असतात. तर हा महिना असा दिसतोय की घरातल्या वस्तू काही ना काहीतरी एका पाठोपाठ एक बिघडतील. म्हणजे थोडंसं मानसिक त्रास त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. तर त्याबद्दल जे काही योग्य उपाययोजना करायची ते करून घ्या. टेक्निशियन्स वगैरे जे आहेत त्यांना सांगून त्याचं मेंटेनन्स जे काही आहे ते योग्य वेळात करून घ्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईन. उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर या महिन्यात योगायोगाने आपण मिळालेल्या पैशाचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे करू शकाल किंवा आपल्याला जे कोणी मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि पैशाचं नियोजन जे आहे ते योग्य प्रकारे होईल असं मला या ठिकाणी दिसून येते. घरातल्या लोकांची मर्जी राखणं त्याच्यामध्ये एक थोडीशी कसरत दिसून येते पण ती सुद्धा तुम्ही पार पाडाल यशस्वीरित्या असं दिसून येते. गुप्त शत्रूंच्या कारवाया थोड्याशा चालू राहतील. गुप्त शत्रू म्हणजे आपल्याला कळणारच नाही की कशा प्रकारे आपलं नुकसान होते. त्यामुळे आपल्या बाबतीतच्या गोष्टी स्वतःबद्दलच्या गोष्टी उगाच वाच्यता कुठे करू नका. ज्याच्याशी काही संबंध नाही आहे त्याच्याशी या गोष्टींची आपल्या गोष्टींची वाच्यता करू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. लाभस्थानात जे काही ग्रहमान दिसून येत आहे त्याच्या दृष्टीने आपण मिळवलेल्या पैशाचं नियोजन सल्ला घ्या आणि त्यानुसार करा म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. हे होतं मेषराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.